एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. या संपदेला काय म्हणावं ना तेच कळत नाहीये. स्वानंदी तिचा संसार सावरण्यासाठी प्रयत्न करते आणि ही तिच्या संसारावर निकार ठेवून चालती झाली. काय झालं बाळा? स्वानंदी, ए स्वानंदी, स्वानंदी काय झालं बाळा? स्वानंदी मला सांग काय झालं? हा, काय रडतेस? अगं किती रडशील, सांग ना काय झालं? प्लीज या ना, मला आईंची माफी मागायची. आई आता घरी नाहीये, पण मी तिच्या वतीने माफी मागते आईंची. नाही स्वानंदी, तू नको येऊस, तू तिथेच थांब आता. यांनी मला घरी येऊ नको म्हणून सांगितलंय. काय काय सांगतेस तू? तू नीलला फोन केला होतास का? हो बाबा, मला घरी जायचंय. जाऊया, पण तू अशी रडू नकोस ग. नील स्वतः म्हणाला असं? हो. फोन करते मी नीलला. नाही, त्यांचा फोन बंद आहे, मी खूप वेळा ट्राय केला. नीली मला करते ना, कळेल तरी ना निदान काय घडलंय तिथे ते. आणि वच्छी आत्या, तिला सांगा स्वानंदीचे आई बाबा स्वानंदीला घेऊन माफी मागायला येत आहेत. मी पाय धरीन हो त्यांचे, पण असं काहीतरी करू नका म्हणा. हॅलो बच्ची मावशी, बरं झालं तुम्हीच फोन केलात, मी तुम्हालाच फोन करणार होते. नील, मग काय चाललंय ग बाई? हा, नील काय म्हणाला स्वानंदीने घरी यायचं नाही म्हणून? हा अगं, इथे सगळी रडारड चालली आहे बाई. पोरीचा चेहरा बघवत नाहीये, काय झालंय तिथे? बच्ची मावशी तुम्ही शांत व्हा प्लीज. नील भाऊजी काय बोललेत हे मी ऐकलंय, मी तिथेच होते, म्हणूनच मी तुम्हाला फोन करणार होते. काही फोन बिन करू नकोस, आम्ही सगळे तिकडेच येतोय आता. मी काय सांगते ऐका ना प्लीज. काय सांगायचंय तुला? आम्ही तिथून निघतानाच आईंची तब्येत बिघडली होती आणि संपदा घर सोडून गेली हे समजल्यावर त्या जास्तच बेचैन झाल्या. आम्ही त्यांना झोपेची गोळी देऊन झोपवलंय. म्हणूनच म्हणते आत्ता घाई नका करू. काय बोलायचंय ना ते आपण उद्या ठरवूया. मी उद्या कॉल करते. मी ठेवू फोन? बरं बरं. काय झालं? काही उपयोग नाही जाऊन तिथे. ललिताची तब्येत अचानक बिघडली आहे, तिला गोळी देऊन झोपवलंय. तू नको ना रडू. स्वानंदी, आपण करू काहीतरी. काय जागीरदार, झोपलात का काय?
नाही नाही, मला वाटलं तू झोपलीस. गोळी घेतली होतीस ना? तिने गोळी दिली होती, पण मी घ्यायला हवी ना. धन्य आहेस हं तू. आज खूप खुश आहे मी, त्यामुळे डोके भरभर भरभर चालतंय. ललिता, आपल्या व्यायांची मुलगी घर सोडून गेली आहे आणि आपण खुश व्हायचं? खुश होण्यासारखी तर गोष्ट आहे. तर ती टवळी माझी माफी मागायला येणार नाही आणि मी स्वानंदीला घरामध्ये पाऊल टाकू देणार नाही. मानला तुला. आपसूक घडणाऱ्या गोष्टी आपल्या बाजूने कशा वळवायच्या आहेत तुझ्याकडनं शिकावं. नशीब पण यावेळेला आपल्याला साथ देत आहे अगदी. बघा ना, नेमकं ह्याच वेळेला संपदाला घर सोडून जाण्याची बुद्धी झाली. पण एक लक्षात ठेवा, ते देशपांडे गप्प बसणार नाही. ते स्वानंदीला घेऊन इथे येतील, तुझे पाय धरतील. मग काय करशील तू? तुम्ही माफ करायला हवं ना तिला. आता देशपांड्यांच्या मुलींच्या नशिबात सासरींना आंधळं लिहिलेलंच नाही, त्याला काय करणार? आपण काय करणार? इस बात पे गुड नाईट. गुड नाईट. आपलं दुर्भाग्य दुसरं काय. इकडं स्वानंदीचा संसार सावरू का संपदाची काळजी करत बसू, काही कळत नाही. थोडक्यात हे म्हणता बाप म्हणून मी नापास झालो. असं नको म्हणूस रे दादा. तूच तर नेहमी म्हणत असतोस ना, आपण मुलांना जन्म देतो, नशीब आणि विचार नाही. ते त्यांचं ते मिळवतात नंतर. मग संपदाच्या अशा जाण्यानं तू काय एवढं कोसळून गेलायस? काळजी वाटते रे. मूर्ख आहे रे ती मुलगी. तडकाफडकी एकटी निघून काय गेली? कुठे राहत असेल, काय करत असेल, कुणाबरोबर असेल, आजूबाजूची वस्ती कशी असणार आहे, काही माहित आहे आपल्याला? आणि इकडे स्वानंदीच्या या अवस्थेने काळजी वाटते. दादा एक सांगू का तुला, संपदाने हा जो काही निर्णय घेतला ना, तो अचानक घेतलेला नाहीये. गेले कित्येक दिवस तसं प्लॅनिंग चालू होतं तिचं. अर्थात तिच्या जाण्यामुळे आपल्याला काळजी वाटत असली तरी ती याच दिवसाची वाट बघत होती. खरं तर स्वानंदीला जो धक्का बसला ना, तो अचानक बसलाय. त्यामुळे आपण तिच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून तर तडकाफडकी जायला निघालो त्यांच्याकडं. पण ललिताबाई अजूनही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत असं कळलं, म्हणून मग निर्णय घेतला उद्या सकाळी लवकर जाऊ. जा जा, उद्या सकाळी जा, बोल त्यांच्याशी. त्याच्याशिवाय जीवाला चैन नाही पडणार तुझ्या. ही आजची रात्र काही सरता सरणार नाही वाटतं. नील स्वानंदीला असं का म्हणाला रे, येऊ नकोस म्हणून? अरे नाही, तू सध्या घरी येऊ नकोस असं म्हटलं असेल तो. अरे पण अर्थ तोच होतो ना. आणि आपली स्वानंदी हळवी आहे रे, नसता विचार करत बसेल, मनातल्या मनात कुढत बसेल. आणि तिची ही अवस्था मला बघवणार नाही. काय कमी सोसलं का मुलीनी? राहतं घर गेलं, दागिने गेले याच्यात, आणि तरी ही माणसं असं वागतात, बोलतात तिच्याशी. बघ दादा, तू उगाच काहीतरी अँटिसिपेट करून स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नकोस रे. हे अमुक झालं असेल का, तमुक झालं असेल का, हे असे अंदाज बांधत बसलास ना तर मन अजून जड होईल. शांतपणे झोप, उद्या जाऊन त्यांना भेट, सगळं काही व्यवस्थित होईल. तसंच हो, मला काही झोप लागणार नाही आज. का काळजी करतोयस तू? वच्चे आत्या आहेत ना, त्या स्वानंदीवरती अजिबात अन्याय होऊ देणार नाहीत. तू पण, मी येतो नंतर. तूही जास्त विचार करू नकोस. ललिताचं पण नशीब जोरावर आहे. ती मेली संपदा माकडाच्या हाती कोलीत द्यावं तसं ललिताच्या हाती स्वानंदीला घराबाहेर काढण्याची संधीच देऊन बसली. काय कळत नाही मग. बाळू काय रे, हे काय झालं हे? हो तेच तर विचारतोय मी तुम्हाला. तुम्ही बसून राहिला. याआधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना. मला वाटतं हे प्रकरण खूप बिघडणार आहे बघा वच्ची मावशी. म्हणजे काय, बाई साहेबांची हालत खूप बिघडली आहे.
काय बिघडली नाही रे. नील आणि स्वानंदीला घराबाहेर काढण्याची तयारी चालू आहे तिची. शपथ घेतली ना तिने. तिला माहिती नाही मी पण शपथ घेतली असं काही होऊ देणार नाही. हो तुमची शपथ फुकट जाणार वच्ची मावशी. या वेळेला तुमचं काही चालणार नाही. तुम्हाला माहिती आहे बाई साहेबांचा किती मोठा अपमान झालाय तो. हो त्यांना खरंच खूप वाईट वाटलंय. त्या बदला घेणार. हो डोकं फिरलंय तुझं. डोकं फिरलंय. आतापर्यंत मी असं होऊ दिलंय. हा बघितलंस ना तू या वच्ची मावशीला. हो बरोबर आहे पण नील साहेबांच्या नजरेतून त्यांना पाडणं सोपं आहे का? सोपं नाहीये. सोपं नाहीये. बाळू तुला ते विमी प्रकरण आठवतं का रे? हो आठवतंय ना पण आठवून काय उपयोग वच्ची मावशी. सांगा ना आता नील साहेबांना हे सगळं सांगायचं म्हटल्यावर त्यांना पुरावे द्यावे लागणार. ते आहेत का तुमच्याकडे? नाही. पुराव्याशिवाय बोलतच नाही वच्ची. पुरावा आहे ना माझ्याकडे. कसला पुरावा? म्हणजे तुम्ही नील साहेबांना दाखवणार? अहो वच्ची मावशी बाई साहेब म्हणजे नील साहेबांच्या नजरेत अक्षरशः देवीचं रूप आहे. असू दे ना देवीचं रूप पण माझ्याकडे आहे नाही दुसरी देवी. मी बघ या देवीला मी त्या देवी समोर आणते मग तिची भीतीने कशी गाळण उडते ते तू बघ. जा तू घरी जा. मी तुझ्या बाईसाहेबांची पाचावर धारण कशी बसवते तू बघच. वच्ची आहे मी. आई मला माहिती आहे तू खूप हर्ट झाली आहेस. तुझा खूप मोठा अपमान केलाय त्या संपदाने. पण आई ती मूर्ख मुलगी आहे. तिने स्वतःच्या आईवडिलांना पण नाही सोडले. अरे पण त्यानेच तिला डोक्यावर बसून घेतलं ना. ते ठीक आहे त्यांची मुलगी आहे आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर. पण तिने हिचा अपमान का करावा? एवढी हिंमत कशी झाली तिची? बाबा मूर्ख माणसाला काही करायला हिंमत लागत नाही. ते विचारच करत नाही. ते करून बसतात आणि नंतर पश्चाताप होतो त्यांना. तिने स्वानंदीला पण नाही सोडलाय. हो पण त्याने त्या देशपांड्यांना काही फरक पडतो का? बाबा त्यांना फरक पडतो. म्हणून सकाळपासून ते मला फोन करतात. आई त्यांना तुला एकदा भेटायचंय. मी अवॉइड करण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही टाळू शकलो. मी इथे त्यांना बोलवलंय. तू प्लीज त्यांना एकदा भेटशील. एकदा प्लीज हा विषय बंद करा. मला भयंकर त्रास होतो या विषयाने. प्लीज. ठीक आहे. जोपर्यंत तुला वाटणार नाही या विषयावर आपल्याकडे चर्चा होणार नाही. मी नाही सांगतो त्यांना. तू स्ट्रेस नको घेऊस. चल. ठरल्याप्रमाणे वागले की नाही मी. आता इंद्रनील स्वतः फोन करणार त्यांना येऊ नका आणि देशपांड्यांच्या घरात बॉम्ब फुटणार. वच्ची मावशीने काय पाठवलंय आता? वच्ची मावशीना माझ्या आईने काय पाचवीला पुजलं होतं की नाही दिवसाने. इंद्रन आणि स्वानंदीला दूर करण्यासाठी मी मिम्मीचा हात मोडल्याचं जे नाटक केलं होतं ना त्याचे फोटो पाठवलेत. हा म्हणजे तुझी ती मैत्रीण जिच्या हॉस्पिटलमध्ये तू एक पूर्ण दिवस होतीस त्याचेच फोटो आहेत. हे बघा. हे कशाला पाठवलं आपल्याकडे? कशाला पाठवलं म्हणजे काय? ब्लॅकमेल करायला. साधी गोष्ट आहे. म्हणजे वच्ची मावशींना सगळं माहिती आहे? हो. इंद्रनीला बोलवा आधी. वच्ची मावशी सगळे फोटो त्याला दाखवेल. काही करू शकते ती बाई. बोलवा. हो. तू आजारी आहेस विसरू नकोस. ओके. अरे बाळा इंद्रनील. आई काय ते बस. काय झालं? नाही काय नाही. तू देशपांड्यांकडे फोन केलास का? आता करणार होतो. नाही थांब. मग नको फोन करू. येऊ दे त्यांना आपल्या घरी. मी भेटते त्यांना. अरे त्यांची मुलगी आधीच घर सोडून गेली आणि आता मी जर भेटायचं नाही असं त्यांना म्हटलं तर त्रास होईल त्यांना.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या स्वानंदीला त्रास होईल तसं नको. तू फोन कर, त्यांना म्हणू या मी भेटते त्यांना. खरंच? हो खरंच अगदी. थँक्यू आई. कळते त्यांना. ओके. वच्ची मावशीनं त्यांचं इथे येणं कायमचं बंद करायला हवंय. घरात एवढं टेन्शनचं वातावरण आहे आणि तुम्ही शिराची तयारी करताय. हो वहिनी, सगळं चांगलं होणार असं मनात ठेवायचं आणि त्याची तयारी सुरू ठेवायची. म्हणजे बघा कसं अगदी सगळं चांगलं होतं. एक मिनिट बघतो मी. वची मावशी या. कसं आहेस बाळा? मस्त. आई बाबा या ना. ये. काय ग बाई निलिमा, बरी आहेस ना? बाळू बसा. कशा आहेत आता ललिताताई? आता बरी आहे. बाळू दादा पाणी घ्या ना. हो. मी तिला बोलवतो. लवकर घ्या पाणी. ग ललिता, काय ग बाई ही अवस्था तुझी? बस ये ये ये. बस. कसं ग बाई, शहाण्यासारखं वागायचं नाही तर मी काय करेल माहितीये तुला? अच्छा मावशी, अहो बरं वाटतंय मला. नका इतकी काळजी करू. वाटते ग काळजी. बसा. भाऊजी बरे आहेत ना? काय सांगून दे बाळ, कशी आहेस? घ्या पाणी. मला कशी आणि कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये. खरं तर संपदामुळं कुठेही तोंड दाखवायला जागा नाहीये. तुमची माफी कशी मागावी तेच कळत नाही. तुम्ही का माफी मागताय? संपने चूक केलेलीच आहे, पण आपण मोठे होत ना, आपण दुर्लक्ष करायचं. ललिताताई, तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात. संपदाच्या वतीने आम्ही दोघंही तुमची माफी मागतो. पण संपदाच्या चुकीची शिक्षा माझ्या स्वानंदीला नका दे. अंजली ताई, स्वानंदी जशी तुमची आहे तशी आमची पण आहे. स्वानंदी आई, थँक्यू. अगं तुम्ही माझ्या आई बाबांच्या शब्दाचा मान राखलात. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. अगं उपकार कसले बाळा, तू आम्हाला हवेस, तू आमची मुलगीच आहेस. तुला दूर कसं लोटू आम्ही? आता घरी जा आणि छान आराम कर. नाही, मला नाही जायचंय घरी. तिची इच्छा असेल तर राहू दे तिला इथे. तिचे कपडे वगैरे राहिलेलं सामान मी घेऊन येतो वाटलं तर. नाही, तिची इच्छा नसली तरी माझी इच्छा आहे तिने माहेरी जाऊन आराम करावा. तिच्यावर खूप स्ट्रेस आलाय हो. नाही आई, तुमची तब्येत बरी नाहीये, मी थांबते. अगं स्वानंदी. हो, आणि तुला बघून आता ठणठणीत होईल ललिताची तब्येत. हो ना ललिता? हो ना. शिरा तयार झाला, आता खाऊनच जायचा. हा
हा ए बाळू, अरे प्लेट सांड. नाही नको माधवराव, आता नको, मलाही ऑफिसला जायचंय. हिला घेऊन पुन्हा येऊ ना, तेव्हा घेऊ आम्ही पाहुणचार. ललिताताई, तुम्ही आमच्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरवलं. तो तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. खूप काळजी लागून राहिली होती आम्हाला. नका काळजी करू मग, आता येतो आम्ही. बरं आहे माधवराव. ते निघाले. हो. आई, तू स्वानंदीवर खरंच नाराज नाहीयेस ना? छे रे, तिची काय चूक आहे यात? मी सांगितलं होतं ना भाऊजी तुम्हाला, आई स्वानंदीवर अन्याय नाही करणार म्हणून. वच्छी मावशींची कृपा आहे सगळी. हे बरोबर नाही केलं पश्चिम मावशी तुम्ही. आता स्वानंदी बरोबर तुम्हालाही इंद्रनीलच्या मनातून काढून फेकून नाही ना दिलं तर नावाची ललिता नाही मी.